वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा, अल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय असतो? आर सी डबल बॉन्ड ओ एच. हा काय आहे तुमचा अल्डिहाइड. नंतर असतो कीटोन आर सी डबल बॉन्ड ओ आर. दिसतंय आर सी डबल बॉन्ड ओ आर. नंतर आहे कार्बोक्सिलिक ॲसिड आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. म्हणजेच बघा फरक काय आहे, इथं काय आहे तुमचा एच, इथं आहे आर आणि इथं काय आहे ओ एच. जर याचं नाव मला असं लिहायचं आहे, बघा याचं जर नाव लिहायचं आरच्या ठिकाणी समजा मी CH3 घेतली, CH3 सी डबल बॉन्ड ओ एच. याच्या दोन्ही ठिकाणी CH3 घेतली, CH3 सी डबल बॉन्ड ओ CH3 आणि इथे पण आरच्या ठिकाणी काय घेतली, CH3 सी डबल बॉन्ड ओ ओ एच. काय केलं, जेवढे आर आहे तेवढे आरच्या ठिकाणी काय घेतलं, CH3 घेतलं. जर मला याचं नॉमेनक्लेचर लिहायचं आहे, काय लिहायचं आहे नॉमेनक्लेचर, तर बघा इन जनरल याला ॲसिटाल्डिहाइड म्हणतात. कॉमन नेममध्ये काय म्हणतात याला, ॲसिटाल्डिहाइड. पण याचं काय लिहायचं आहे आता IUPAC नेम. तर कार्बन बघा हा एक दोन कार्बन आहे, दोन कार्बन असलेला अल्केन काय होईल, इथेन. काय होईल, इथेन. तर इथेनचं ई न लिहिता त्याला रिप्लेस करायचं AL नी, म्हणजे काय होईल इथॅनल. काय होईल इथॅनल. म्हणजे इथेनचा ई रिप्लेस करायचं कशाने, AL नी. नंतरचा जो आहे याला म्हणतात CH3 किती लागले आहे, 2 लागले आहे. 2 CH3 आहे म्हणून डाय. कोण 2 आहे, CH3 म्हणून मिथिल, डाय मिथिल. आणि कोण फॉर्म्युला कशाचा आहे, कीटोनचा. तर डाय मिथिल कीटोन. काय होईल, डाय मिथिल कीटोन. चला, डाय मिथिल कीटोन. पण याचा आपल्याला काय लिहायचं आहे आता, IUPAC नेम. तर याच्या ठिकाणी काय लागतो, याला नंबरिंग द्या तुम्ही, 1 2 3. इथे नंबरिंग द्या, पहिलाच कार्बन राहील. टोटल किती कार्बन आहे, 5 कार्बन असलेला काय होईल, प्रोपेन. 5 कार्बन असलेला प्रोपेन. पण डबल बॉन्ड ओ कोणत्या कार्बनला लागला आहे, दुसऱ्या. तर प्रोपेनचं ई न लिहिता 2 लिहायचं आणि कीटोनमध्ये लागतो 1 ONE. म्हणजेच काय होईल, प्रोपेन 2 1 किंवा प्रोपॅनोन किंवा 2 प्रोपॅनोन. ठीक आहे, त्याला म्हणतात प्रोपेन 2 1. तर ह्याचा याचा फॉर्म्युला होईल. नंतर जो आहे आपला हा, इथं बघा याला इन जनरल म्हणतात ॲसिटिक ॲसिड. याचं नाव काय आहे, ॲसिटिक ॲसिड. पण जर याचं मला IUPAC नेम लिहायचं आहे, इथं कार्बन किती आहे, 2 कार्बन असलेला अल्केन काय होईल, इथेन. ते इथेनचं काय नाही लिहायचं, ई न लिहिता इथं लिहायचं OIC ॲसिड. OIC ॲसिड, इथॅनॉइक ॲसिड. इन जनरल यांचं असं नाव लिहिलं जातं. बघा नंतरचं बघा, तर हे बघा आपला चॅप्टर नंबर कोणता आहे, 12 अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याचं क्लासिफिकेशन येते अल्डिहाइडचं 2 भागात, एक ॲलिफॅटिक आणि एक ॲरोमॅटिक. तर ॲलिफॅटिक म्हणजे जो काही आहे डायरेक्ट असं जसं CH3 CH3 इन जनरल अल्काइनला लागला असेल तर त्याला काय म्हणू, ॲलिफॅटिक. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे जो बेन्झीन रिंगला लागला असेल, कुणाला, बेन्झीन रिंगला, त्याला काय म्हणू, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. चला नंतर बघा, नंतरचं जर आपण करू, नंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. नंतर काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. तर कीटोनचं क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलेलं होतं, IMP आहे कशाचं, कीटोनचं. तर कीटोन आर क्लासिफाईड इंटू किती, तो पण 2 टाईप्समध्ये आहे. एक ॲलिफॅटिक कीटोन आहे, कोण, ॲलिफॅटिक कीटोन. एक ॲरोमॅटिक कीटोन आहे. 2 कीटोन आहे, ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक. पण ॲलिफॅटिक कीटोन विचारलं होतं तुम्हाला, हे 2 भागात आहे, एक सिम्पल कीटोन आणि एक मिक्स कीटोन. काय, एक सिम्पल कीटोन आणि एक मिक्स कीटोन. सिम्पल कीटोनलाच म्हणतात सिमेट्रिकल कीटोन आणि अनसिमेट्रिकल कीटोन म्हणजेच तुमचा मिक्स कीटोन. म्हणजे जिथे बघा आर काय असतील, सारखे असतील, जसं इथे CH3 ते झालं तुमचं सिम्पल कीटोन. आणि आर वेगळे असतील, जसं आपला कीटोनचा फॉर्म्युला काय आहे, असं आहे RC डबल बॉन्ड OR. जर मी दोन्ही आर सारखे घेतले तर सिमेट्रिकल, आणि दोन्ही आर वेगळे घेतले, इथं CH3 घेतले इथं C2H5 घेतलं तर त्याला अनसिमेट्रिकल. नंतर ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे जिथं बेन्झीन रिंग असेल,
काय असेल बेन्झीन रिंग, एक तरी R कशाने असेल बेन्झीन रिंग. नंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड पण दोन प्रकारे आहे, एक ॲलिफॅटिक ॲसिड आणि एक आहे ॲरोमॅटिक ॲसिड. ते ॲलिफॅटिक म्हणजे जसं CH3 OH Rच्या ठिकाणी इन जनरल अल्केनवाला लागला असेल बघा, CH3 C2H5, तर त्याला काय म्हणू ॲलिफॅटिक. आणि जर बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड OH लागला असेल तर त्याला काय म्हणू आपण ॲरोमॅटिक, काय म्हणू ॲरोमॅटिक ॲसिड म्हणू. चला, हे मी नॉमेनक्लेचर आताच सांगितलं होतं, नॉमेनक्लेचर कसं लिहायचं. त्याच्यानंतर हे बघा, अल्केनला अल्कॅनलमध्ये लिहितात, कुठं अल्डिहाइडमध्ये, ॲसिडमध्ये OIC ॲसिड लावतात, हे मी सांगितलं आताच. ठीक आहे, ते काय आयुबेसी नेम तुम्ही बघून घ्याल. ठीक, चला, त्याच्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ कीटोन. काय आहे तुमचं प्रिपरेशन ऑफ कीटोन. तर प्रिपरेशन ऑफ कीटोनमध्ये हा जो आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. ही वाली रिॲक्शन ही खूप वेळा विचारली आहे तुम्हाला. प्रिपरेशन ऑफ कीटोनमध्ये ही वाली जी रिॲक्शन आहे तुम्हाला खूपदा विचारली आहे, कोणती, ॲसिल क्लोराईडपासून काय बनवायचं आहे अल्डिहाइड, आणि हिला रोझमन रिॲक्शन म्हणतात, रोझमन रिॲक्शन म्हणतात. लक्षात ठेवाल, इथं रिएजंट कोणता यूज होतो, पॅलॅडियम बॅरियम सल्फेट यूज होतो. पॅलॅडियम बॅरियम सल्फेट हा रिएजंट यूज ठेवाल. हा काय करतो, इथून Cl काढतो, इथून H काढतो, HCl रिमूव्ह करतो आणि अल्डिहाइडमध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. ही रिॲक्शन तुम्ही खूप लक्षात ठेवाल, खूपदा आलेली आहे. नंतरचं बघा प्रिपरेशन ऑफ कीटोन. काय घेतो, प्रिपरेशन ऑफ कीटोन. तर प्रिपरेशन ऑफ कीटोनमध्ये कशापासून प्रिपरेशन करत आहोत, कॅडमियम डायअल्किल कॅडमियमपासून, म्हणजे CdCl2 पासून, डायअल्किल कॅडमियमपासून. इथं काय घेतलं पहिलं, ग्रिग्नार्ड रिएजंट. कोण घेतलं, ही आता 2025ला 24ला विचारली होती. ठीक आहे, तर काय घेतलं पहिलं, ग्रिग्नार्ड रिएजंट, कोणासोबत, कॅडमियम क्लोराईडसोबत. तर काय भेटलं आपल्याला, डायअल्किल कॅडमियम, आणि मग त्याची रिॲक्शन केली ॲसिल क्लोराईडसोबत, आपल्याला काय भेटला, कीटोन. ते रिॲक्शन तुम्ही एकदा बघून घ्याल. तशाच प्रकारे नंतरची रिॲक्शन आहे आपली स्टेफेन रिॲक्शन. ही स्टेफेन रिॲक्शन लक्षात ठेवा. स्टेफेन रिॲक्शन म्हणजे तिथं अल्किल सायनाइड यूज होतो. कोण यूज होतो, अल्किल सायनाइड. याची रिॲक्शन कोणासोबत होते, हायड्रोजनसोबत आणि ZnCl2 सोबत. कोणासोबत, ZnCl2 सोबत. त्यालाच म्हणतात स्टॅनस क्लोराईड. लक्षात ठेवा, सॉरी Zn नाही, SnCl2. कोण, SnCl2. स्टेफेन रिॲक्शनमध्ये कोण वापरतात, SnCl2. याला स्टॅनस क्लोराईड म्हणतात. काय म्हणतात, स्टॅनस क्लोराईड. तो काय करतो, हा इथून हे डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करतो आणि इथं दोन्ही ठिकाणी काय लावतो, HS लावतो, आणि नंतर अजून त्याला कन्वर्ट करतो, हा पूर्ण रिमूव्ह करतो आणि डायरेक्ट इथं काय लावतो, डबल बॉन्ड O, म्हणजे अल्किल सायनाइडला कन्वर्ट करतो अल्डिहाइडमध्ये. नंतरची रिॲक्शन बघा, प्रिपरेशन ऑफ नायट्रेट. याच्यामध्ये पण तेच आहे, अल्किल सायनाइड घेतलं कोणासोबत, ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत, तर तुम्हाला इथं काय भेटत आहे, कीटोन मिळत आहे. कोण मिळत आहे, कीटोन मिळत आहे. ते इथं काय घेतले, इथं याचंच नाव इथेन नायट्राइल म्हणतात, त्याला सायनाइडलाच नायट्राइल म्हणतात. नायट्राइल आणि नायट्रेटमध्ये फरक आहे. नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट हे इटार्ड रिॲक्शन. नावच विचारतो तुम्हाला, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर्ड बेंझॅनल फ्रॉम टोलुइन विचारतो. तर टोलुइनची रिॲक्शन बेन्झीन रिंगला CH3 कोणासोबत कराल, क्रोमिल क्लोराईडसोबत. कोणासोबत, क्रोमिल क्लोराईडसोबत. तर तुम्हाला काय भेटून जाईल, क्रोमियम कॉम्प्लेक्स भेटून जाईल आणि तो कन्वर्ट होऊन जाईल कशामध्ये, बेन्झाल्डिहाइडमध्ये. नंतर आहे ऑक्सिडेशन ऑफ क्लोरीन. जो तुमचा टोलुइन आहे त्याला मिथिल बेन्झीन पण म्हणतात. कोणाला, टोलुइनला काय म्हणतात, मिथिल बेन्झीन. त्याचे रिॲक्शन केले तुम्ही ॲसिटिक अनहायड्राईडसोबत आणि क्रोमिक अनहायड्राईडसोबत, तर तुम्हाला काय भेटतो, बेन्झाल्डिहाइड. काय मिळतो, बेन्झाल्डिहाइड. ॲरोवर काय असते, 273 to 278 केल्विन टेम्परेचर. नंतरचे बघ क्लोरिनेशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये पण क्लोरोबेन्झीन रिॲक्ट करतो क्लोरीनसोबत. कुणासोबत, क्लोरीनसोबत, आणि कन्वर्ट होऊन जातो बेन्झाइल क्लोराईडसोबत, आणि नंतर कन्वर्ट होतो बेन्झाल्डिहाइड सोबत. हे रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही एकदा बघून घ्याल. आणि ही गॅटरमॅन कोच रिॲक्शन कशी नाही कशी तुम्हाला खूपदा विचारते. याच्यामध्ये काय होतं, बेन्झीन कन्वर्ट होतो बेन्झाल्डिहाइडमध्ये डायरेक्ट, पण ॲरोवर काय असतो बघा, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, HCl आणि अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. काय असतो, अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक, बघा नंतरचं बघा, नंतरचं काय आहे, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. नंतर काय आहे तुमचं, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. पण आता कोणापासून, अल्किल नायट्राइलपासूनच. कोणापासून, अल्किल नायट्राइलपासून. तर अल्किल नायट्राइलपासूनच आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करायचं आहे. काय करायचं,
चला, तर हा काय करतो पहिले, हा डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करतो. वॉटर काय असतो, HOH. तर हा जो OH आहे हा कार्बनकडे जातो आणि H कोणाकडे जातो, नायट्रोजनकडे जातो. ठीक आहे, हा रिअरेंज होतो, म्हणजेच हे काय होतो, रिअरेंज होतो आणि हा रिॲक्शन कन्वर्ट होतो इन जनरल टॉटोमराइज होतो. काय होतो, टॉटोमराइज. आणि हा कशामध्ये कन्वर्ट होतो, अमाइडमध्ये. आणि नंतर हा कन्वर्ट होऊन जातो, हा NH2 निघतो आणि इथं काय लागतो, OH. म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होतो, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. नंतर बघा, जर मला बनवायचं आहे ॲसिल क्लोराईडपासून म्हणजेच अनहायड्राईडपासून, तर बघा ॲसिल क्लोराईडची रिॲक्शन करायची कोणासोबत करायची, वॉटरसोबत करायची. जसं ॲसिल क्लोराईड काय होतो, RC डबल बॉन्ड OCl. याची रिॲक्शन कोणासोबत कराल, HOH सोबत. तर काय करेल, इथून H आणि इथून Cl काढून टाकेल, हा OH याला लागेल, म्हणजेच काय बनला, कार्बोक्सिलिक ॲसिड बनला. नंतर बघा अनहाइडपासून पण तसंच करेल, हा पूर्ण कंपाऊंड काढा, इथून H काढा, HOH. तर हा H निघेल आणि हा बाकीचा कंपाऊंड लागून जाईल, म्हणजे 2 कार्बोक्सिलिक ॲसिड बनतील. नंतर बघा ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. तर इस्टरचं रिॲक्शन वॉटरसोबत करायचं आणि ॲरोवर ॲसिड ठेवायचं. तिथून काय होईल, वॉटर काय होईल, HOH होऊन जाईल. काय होईल, HOH. तर हा पूर्ण कंपाऊंड इथून H सोबत निघेल, तर काय बनला, कार्बोक्सिलिक ॲसिड. मग कोण राहिला, ROH, म्हणजेच काय बनला, अल्कोहोल. बनला अल्कोहोल. तर अशा प्रकारे ह्या रिॲक्शन होत्या. नंतर अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. याच्यामध्ये बघा मिथिल प्रोपॅनोन, काय म्हणताय, मिथिल प्रोपॅनोएट पण म्हणतात त्याला. काय, इस्टर आहे हा, ते इस्टर आहे, त्याला मिथिल प्रोपॅनोएट. याची रिॲक्शन कोणासोबत केले, NaOH सोबत. तर काय भेटला, सोडियम प्रोपॅनोएट. म्हणजेच इथून काय निघला, CH3 आणि इथून निघला OH. तर हा Na जो होता हा इथे लागला, तर म्हणून याचं नाव सोडियम प्रोपॅनोएट. याची रिॲक्शन कोणासोबत केले, वॉटरसोबत, म्हणजेच HOH सोबत. काय केलं, इथून सोडियम आणि इथून काय काढला, OH. तर हा H इथे लागला, इन जनरल काय बनला, ॲसिड बनला. काय बनला, ॲसिड. नंतर जे बघा फ्रॉम बेन्झिन, त्याच्यामध्ये टोलुईनपासून कोण बनला, बेन्झोइक ॲसिड बनत आहे. कोण, त्याचे रिॲक्शन कोणासोबत केले, पोटॅशियम परमॅग्नेट, KOH. काय भेटला तुम्हाला, पोटॅशियम बेन्झोएट. आणि त्याचे रिॲक्शन जर तुम्ही वॉटरसोबत केले तर तुम्हाला काय बनला, बेन्झोइक ॲसिड बनला. नंतर बघा क्युमिनचे रिॲक्शन जर तुम्ही केले, कोणाची, क्युमिनची, कोणासोबत, पोटॅशियम परमॅग्नेटसोबत. तर पहिले काय वाटतो, पोटॅशियम बेन्झोएट. आणि त्याचे रिॲक्शन म्हणजेच इन जनरल हे दोन्ही CH3 निघतात आणि इथं लागतात 2 काय लागतात, म्हणजे हे पूर्ण कंपाऊंड निघतात, हे कंपाऊंड निघून जातात. इथे लागतात 2 ऑक्सिजन इथून आणि एक काय लागतो, पोटॅशियम. आणि मग हा बेन्झोइक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. नंतर बघा हा 2024ला विचारलेलं क्वेश्चन काय विचारलाय, जर मी काय फ्रॉम अल्किनपासून बनवायचं आहे. जर इन जनरल साधी अल्किन असेल तर काय करतो, हा जो अल्किनला लागला आहे डायरेक्ट तिथंच काय बनवून टाकतो, ॲसिड बनवून टाकतो. काय बनवतो, ॲसिड बनवतो. पण जर सायक्लोहेक्झिनपासून ॲडिपिक ॲसिड बनवायचं आहे तर हा डबल बॉन्ड पूर्ण ब्रेक करतो आणि दोन्ही कार्बनला काय लावतो, ॲसिड लावतो. या दोन्ही कार्बनला काय लावलं आहे, त्याने ॲसिड लावला आहे. तर हे इन जनरल हा पूर्ण हा ब्रेक करतो ना, इथे काय लावतो, ॲसिड लावतो. नंतर बघा ग्रिग्नार्ड रिएजंटपासून जर मला कार्बोक्सिलिक ॲसिड बनवायचं आहे, ते रिॲक्शन लक्षात ठेवाल, ही रिॲक्शन लक्षात ठेवाल. ड्राय आईस म्हणजे होतो कार्बन डायऑक्साईड. हा जो आहे हा काय आहे तुमचा, ड्राय आईस. ड्राय आईससोबत रिॲक्शन विचारली होती. जर अल्किल मॅग्नेशियम हलाईड म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्ट करेल ड्राय आईड्ससोबत तर काय बनवतो, एक कॉम्प्लेक्स बनवतो आणि त्याची रिॲक्शन जर तुम्ही वॉटरसोबत केले तर तुम्हाला काय भेटते, कार्बोक्सिलिक ॲसिड भेटतो. काय भेटतो, कार्बोक्सिलिक ॲसिड. चला, नंतर फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही बघून घ्याल. जे जे मी इम्पॉर्टंट आहे ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करून राहिले. याच्यामध्ये टेस्ट पण लक्षात ठेवाल. कोणती, अल्डिहाइडमध्ये 2-3 टेस्ट वापरतात, एक चिफ टेस्ट, एक टोलेन टेस्ट, तिला सिल्वर मिरर टेस्ट म्हणतात, आणि नंतर फेलिंग टेस्ट. तर लक्षात ठेवाल, जर तुम्हाला पिंक, रेड, मॅजेंटा कलर भेटत असेल अल्डिहाइडमध्ये कंपाऊंड टाकल्यावर तर ती आहे तुमची चिफ टेस्ट. जर तुम्हाला एक कंपाऊंड दिला आहे, त्या कंपाऊंडमध्ये तुम्ही काय टाकले, टोलेन्स रिएजंट टाकले आणि तुम्हाला सिल्वर मिररसारखी, जसं सिल्वर असतो तसं मिरर इमेज दिसली, ते इन जनरल ते टोलेन टेस्ट. आणि नंतर फेलिंग टेस्ट आहे, ते फेलिंग टेस्टमध्ये तुम्हाला काय करायला, जो सोल्युशन टाकले, सोल्युशन टाकल्यानंतर जर रेड प्रिसिपिटेड फॉर्म होत असेल तर त्याला म्हणाल फेलिंग टेस्ट. त्या टेस्ट तुम्ही लक्षात ठेवाल. नंतरचं बघा, जो सायनाइड हे जो आहे, नंतरचं काय बघा, नंतरचं बघा
कीटोनची रिॲक्शन जर तुम्ही HCN सोबत केले, कोणाची कीटोनची, तर कीटोनची रिॲक्शन जर तुम्ही HCN सोबत केले तर डबल बॉन्ड ब्रेक होतो. हा CN कार्बनकडे जातो आणि हा H कोणाकडे जातो, ऑक्सिजनकडे. तर त्यालाच म्हणतात सायनोहायड्रेट. काय म्हणतात, सायनोहायड्रेट. तर अशाच प्रकारे जर अल्डिहाइड घेतले तर अल्डिहाइड सायनोहायड्रेट, कीटोन घेतले तर कीटोन सायनोहायड्रेट. नंतर याची रिॲक्शन सोडियम बायसल्फेट सोबत केले तर हा तसंच करतो. हा 2 भागात डिवाइड होऊन जातो. H कोणाकडे जातो, ऑक्सिजनकडे, हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर, आणि बाकीचा कंपाऊंड कोणाला लागतो, कार्बनला लागतो. नंतर बघा ॲडिशन ऑफ अल्कोहोल. ते ॲडिशन ऑफ अल्कोहोल म्हणजे जर अल्डिहाइड घेतले आणि इथं ॲड केले कोण, अल्कोहोल, कोण ॲड केले, अल्कोहोल. तर अल्कोहोल ॲड केल्यावर हा काय करतो, पहिले डबल बॉन्ड ब्रेक करतो. R कोणाकडे जातो, O कडे, आणि हा जो OH होता हा कोणाला लागतो, कार्बनला. त्याला म्हणतात हेमी ॲसिटल. काय म्हणतात, हेमी ॲसिटल. तर हेमी ॲसिटल नंतर हा काय करतो, हा जो आहे एका कार्बनला, हा जो R आहे, H आहे, इथून OH निघतो आणि काय निघतो, वॉटर रिमूव्ह होऊन जातो, HOH, आणि हा R जो होता याला लागतो, याला म्हणतात ॲसिटल. म्हणजेच कार्बनला 2 OH लागल्या, सॉरी OR लागल्या, कार्बनला कोण लागल्या, 2 OR लागल्या. नंतर बघा ही वाली कीटोनची रिॲक्शन जर तुम्ही काय केले, इथिलीन नाव काय, इथिलीन 1,2 डायल. काय आहे, इथिलीन 1,2 डायल. तर काय भेटत आहे तुम्हाला, सायक्लिक केटल भेटतो. काय भेटतो, सायक्लिक केटल. नंतर बघा हा टेबल बघा, हा टेबल बघा इन जनरल काय असतो बघा, हा ॲसिड कीटोन आहे, इथून OH काढा, इथून H काढा. इन जनरल प्रत्येक ठिकाणी वॉटर रिमूव्ह करायचं आहे. जर हायड्रॉक्सिलामाइन असेल त्याला ऑक्सिन म्हणतात. हा आली होती तुम्हाला ही वाली. हायड्रॅझिनपासून काय बनतो, हायड्रॅझोन. हायड्रॅझिन तर हायड्रॅझोन, फिनिल हायड्रॅझिन तर फिनिल हायड्रॅझोन. तर काय रिमूव्ह करतात, वॉटर. इथून O काढायचं, इथून 2 H2 काढायचे, तर डायरेक्ट डबल बॉन्ड कोणाला लागतो, नायट्रोजनला. इथे पण बघा इथून O काढले, तिथून काय काढाल, H2, तर डायरेक्ट डबल बॉन्ड कोणाला लागतं, नायट्रोजनला. ही रिॲक्शन आहे. नंतर बघा ही वाली जी रिॲक्शन आहे तुम्हाला, हिला म्हणतात हॅलोफॉर्म रिॲक्शन. काय म्हणतात, हॅलोफॉर्म रिॲक्शन. त्या हॅलोफॉर्म रिॲक्शनमध्ये ॲसिटोन रिॲक्ट करायचं कोणासोबत, सोडियम हायपो आयोडाईड सोबत. सोडियम हायपो आयोडाईड सोबत तुम्हाला काय भेटतो, आयडोफॉर्म भेटतो आणि सोडियम ॲसिटेट बनतो. आयडोफॉर्म आणि सोडियम ॲसिटेट, हे लक्षात ठेवाल रिॲक्शन. नंतर आहे तुमची अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनवर आपण एक खूप छान व्हिडिओ बनवला आहे सेपरेट, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल. म्हणजे मोस्ट ऑफ द नेम रिॲक्शनवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. जसं कॅनिझारो रिॲक्शन, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता जर इथं समजलं नाही तर. बघा तर काय करायचं आहे, इथे इन जनरल शॉर्टकटमध्ये जर लिहायचं असेल मला, काय करायचं आहे, हे जे आहेत जर सेल्फ असेल, सेल्फ म्हणजे जर अल्डिहाइड सोबतच रिॲक्शन करत असेल पण सारखं, जसं ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट करता ॲसिटाल्डिहाइड सोबत, तर त्याला म्हणतात सेल्फ. ॲसिटाल्डिहाइड प्रोपॅनऑल्डिहाइड सोबत रिॲक्ट करत असेल तर त्याला म्हणू क्रॉस. म्हणजे 2 वेगळे कंपाऊंड जर घेतले आपण तर त्याला म्हणू क्रॉस. त्याच्यामध्ये काय असतो, इन जनरल वॉटर रिमूव्ह करतो आपण. काय रिमूव्ह करतो, वॉटर रिमूव्ह करतो. जसं हे जर 2 कंपाऊंड काढले असते मी तर काय रिमूव्ह केलं असतं, वॉटर रिमूव्ह केलं असतं. चलो नंतर बघा कॅनिझारो रिॲक्शनला डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन म्हणतात. कॅनिझारो रिॲक्शनलाच काय म्हणतात, डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. हा जो टेबल आहे हा मी पूर्ण एका व्हिडिओमध्ये कंप्लीट केला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन म्हणजे इथं काय असतो, इथं नसतो तुमचा अल्फा हायड्रोजन नसतो आणि इथं अल्फा हायड्रोजन असतो. तर कॅनिझारो रिॲक्शनमध्ये अल्फा हायड्रोजन नसतो, त्याचे रिॲक्शन कोणासोबत करत आहात, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. तर तुम्हाला 2 कंपाऊंड मिळून राहिले. नंतर बघा बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन कोणासोबत केले, KOH सोबत आणि इन मिथिल अल्कोहोल सोबत. तर काय भेटत आहे, सोडियम बेन्झोएट आणि सोडियम बेन्झोएट, आणि एक भेटत आहे तुम्हाला फिनिल मिथेनॉल. हे काय आहे, कॅनिझारो रिॲक्शनच आहे. या दोघांकडे पण अल्फा हायड्रोजन नाही आहे. ठीक आहे. नंतरची रिॲक्शन बघा क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. आता बघा इथं फॉर्मॅल्डिहाइड घेतलं, इथं बेन्झाल्डिहाइड घेतलं, हे 2 वेगवेगळे कंपाऊंड झाले, वेगवेगळे कंपाऊंड झाले आणि त्या दोघांकडे पण अल्फा हायड्रोजन नाही आहे. त्याला फिनिल मिथेनॉल आणि याला म्हणतात फॉर्मिक ॲसिड. ही रिॲक्शन लक्षात ठेवाल, ही क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन आहे आणि या दोघांकडे पण अल्फा हायड्रोजन नाही आहेत.
नंतरची बघा वॉप क्रिशनर रिॲक्शन आणि क्लेमेन्सन रिडक्शन. जर क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये ॲरोवर काय असतो, झिंक, अमलगम, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि HCl. लक्षात ठेवा, हा मागच्या वर्षी प्रश्न आला होता की क्लेमेन्सन रिएजंटमध्ये कोणता रिएजंट वापरतात, तर झिंक, अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा कशामध्ये कन्वर्ट करतो, अल्केनमध्ये. कशामध्ये, अल्केनमध्ये. नंतर जर तुम्हाला नंतर आहे वॉफ क्रिशनर रिडक्शन, तर याच्यामध्ये काय वापरतात, याच्यामध्ये वापरतात आपला NH2NH2. काय वापरतात, NH2NH2. लक्षात ठेवाल, NH2NH2 आणि OH इथिलीन ग्लायकॉल वापरतात. आणि इथं पण काय भेटतो तुम्हाला, अल्केनच भेटतो. काय भेटतो, अल्केन भेटतो. नंतर बघा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर बेन्झाल्डिहाइडची जर रिॲक्शन केली मी कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोबत, ती एकच रिॲक्शन आहे जे कुठं प्रोडक्ट देते, मेटावर प्रोडक्ट देते. बाकी पूर्ण कंपाऊंड तुम्हाला ऑर्थो आणि पॅरावरच मिळतात. कशावर, ऑर्थो आणि पॅरावर. चला त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हे जे रिॲक्शन आहेत, लिटमस टेस्ट, जर रेड लिटमस पेपर जर टर्न होत असेल ब्ल्यू लिटमस पेपरमध्ये, याचा अर्थ तिथं काय प्रेझेंट आहे, तुम्हाला ॲसिड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, ॲसिड प्रेझेंट आहे. जर तुम्हाला कंपाऊंडमध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकले आणि इफरवसन्स जर येत असेल, म्हणजे जसं काय म्हणतात बलूनसारखं असं फुगं येत असेल, तर त्याच्यामध्ये पण ॲसिड काय आहे, प्रेझेंट आहे. नंतर फॉर्मेशन ऑफ ॲसिल क्लोराईड बघा, फॉर्मेशन ऑफ ॲसिल क्लोराईड. त्याच्यामध्ये बघा, जर मी कार्बोक्झिलिक ॲसिडची रिॲक्शन, कोणाची, कार्बोक्झिलिक ॲसिडची रिॲक्शन कोणासोबत केली, थायोनिल क्लोराईड सोबत, तर मला काय भेटत आहे, ॲसिल क्लोराईड. जर मी PCl3 सोबत केली कार्बोक्झिलिक ॲसिडची रिॲक्शन, तर PCl3 घेत आहे मी, तर हे कंपाऊंड पण किती घेऊ आपण, 3च घ्यायचं. लक्षात ठेवाल, बाकीचं बाय प्रोडक्ट. नंतर जर मी कार्बोक्झिलिक ॲसिडची रिॲक्शन घेत आहे PCl5 सोबत, तर ॲसिल क्लोराईड एकच बनतो. ह्या खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत, हे तुम्ही बघून घ्याल. हे खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत. आणि हे बघा, कार्बोक्झिलिक ॲसिडची रिॲक्शन जर तुम्ही NH3 सोबत गेले, तर तुम्हाला काय भेटतो, ॲसिड अमाइड भेटतो. नंतर बघा, जर मी ॲसिल क्लोराईडची रिॲक्शन जर NH3 सोबत केली, इथं पण मला काय भेटतो, ॲसिड अमाइड. इन जनरल अमाइड भेटतो. काय भेटतो, अमाइड. इथून H आणि इथून Cl निघतो, HCl रिमूव्ह होऊन जातो. नंतर ॲसिड इन जनरल कार्बोक्झिलिक ॲसिड जर मी 2 वापरले, हे मागच्या वर्षी आली होती, कार्बोक्झिलिक ॲसिड जर 2 रिॲक्शन वापरले आणि ॲरोवर काय केले, P2O5 आहे. काय आहे, P2O5, तर मला काय भेटत आहे, ॲसिड अनहायड्राईड. म्हणजे वॉटर रिमूव्ह होतो इथून. काय रिमूव्ह होतो, वॉटर. आणि काय भेटतो, ॲसिड अनहायड्राईड. नंतर जर मी सोडियम कार्बोक्झिलेट घेतला आणि ॲसिल क्लोराईड घेतलं, तर काय करतो, इथून काय काढतो, सोडियम, आणि इथून काय काढतो, Cl. म्हणजेच NaCl काय झाला, रिमूव्ह. इथून पण काय भेटतो मला, ॲसिड अनहायड्राईड भेटतो. किंवा जर मी कार्बोक्झिलिक ॲसिड पण घेतलं, ॲसिल क्लोराईड पण घेतलं, आणि कार्बोक्झिलिक ॲसिड घेतलं आणि सोडियम ॲसिटेट पण घेतलं, सोडियम कार्बोक्झिलेट पण घेतलं, इथं पण काय भेटतो मला, ॲसिड अनहायड्राईड भेटतो. त्या रिॲक्शन बघून घ्या. नंतर इथं कार्बोक्झिलेशन, डिकार्बोक्झिलेशन म्हणजेच काय होतं आहे, हे रिमूव्ह होत आहे. डिकार्बोक्झिलेशन हे रिमूव्ह होऊन राहिलं, कोण, Na2CO3. Na2CO3 काय होऊन राहिलं, रिमूव्ह होऊन राहिलं. जर सोडियम कार्बोक्झिलेट रिॲक्ट करत आहे NaOH सोबत, तुम्हाला काय भेटत आहे, अल्केन. आणि ॲरोवर कोण आहे, कॅल्शियम ऑक्साईड. ॲरोवर कोण आहे, कॅल्शियम ऑक्साईड आहे. आणि नंतर सर्वात लास्ट रिॲक्शन, जर कार्बोक्झिलिक ॲसिडची रिॲक्शन तुम्ही केले कोणासोबत, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट सोबत, तर तुम्हाला काय भेटतो, अल्कोहोल. तर मी कोशिश केला आहे की खूप फास्ट शिकवलेलं आहे, तर तरी पण तुम्हाला जर रिॲक्शन सेपरेट पाहिजे, तर ते पण मी व्हिडिओ ग्रुपवर ते पण व्हिडिओ मी टाकलेले आहे, अपलोड केले आहे यूट्यूब चॅनलवर. ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल. आणि त्याच्यामध्ये जर काही डाऊट आले, तर तसं मला कमेंटमध्ये सांगा.